लिहिता येत नाही आहे, वाचता येत नाही आहे, इंग्लिश बोलता येत नाही आहे, इकडली जी भाषा आहे अरबिक माहिती नाही आहे, बोलता येत नाही आहे, मग दुबईला आल्यावरती कसं होईल? मग दुबईला येऊन काम करता येईल का? शिक्षणच नाही आहे, 5वी 6वी शिकलेले आहात, शिक्षण काहीच नाही आहे, मग आपल्याला इथे राहता येईल का? आपली भाषा आहे अरबिक, आणि आता अरबिक आपल्याला तर माहीतच नाही आहे, अरबिक आपण कधी ऐकलीच नसेल. जर तुम्हाला अरबिक नाही आली, मग तुम्हाला असं वाटतं की आपल्याला इंग्लिश बोलताच आली पाहिजे. परंतु थांबा, असं काही नाही. थोडं मी माझ्याबद्दल सांगतोय. मी 7वी शिकलेलो आहे, माझं शिक्षण 7वी आहे, मला लिहिता वाचता येत नाही, मला इंग्लिश बोलता येत नाही. पण मी 9 वर्षापासून इथे काम करतोय ना, 9 वर्षापासून इथे मी राहतोय ना. तर ह्या व्हिडिओमध्ये तुमचे जे प्रश्न आहेत ना, याच्यावरती मी हा व्हिडिओ बनवला आहे. हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. जर तुम्ही मला इंस्टाग्राम फेसबुकला बघत असेल तर फॉलो नक्की करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुमच्या दुबईमध्ये तुम्हाला शिक्षण असो किंवा शिक्षण नसो, तुमच्याकडे डिग्री असो किंवा नसो, दुबईला सगळ्यांना काम मिळतं. राहिला प्रश्न भाषेचा आणि इकडे राहण्याचा आणि एकूण एकाला इकडे बोलण्याचा, तर भावांनो घाबरू नका. या दुबईमध्ये 75% माणूस बाहेरचा आहे, बराच जास्त इथे भारताचा माणूस आहे. बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळ ह्या देशाचे सगळ्यात जास्त इथे माणसं काम करतात. त्यामुळे तुम्हाला दुबईमध्ये भाषेचं काहीही प्रॉब्लेम येत नाही. तुम्हाला इंग्लिश नाही आली तरीही तुम्हाला इथे येता येतं, काम करता येतं. मग माझा अनुभवच तुम्हाला मी सांगत असतो ना. तुम्हाला जर इथे कुठल्या पण कामात जर तुम्ही आलात तर तुम्हाला इथे शिक्षण नाही विचारत, तुम्हाला विचारतात की तुम्हाला काय काम येतं. तुम्हाला कुठलं पण काम जर येत असेल त्याच्यासाठी तुम्हाला शिक्षणाची अडचण येत नाही. इथे जेवढे हार्डवर्क असतात, जेवढे पण लेबर काम असतं, जेवढं पण कंस्ट्रक्शनचं जे काम असतं ना, त्याच्यासाठी शिक्षणाची काहीही गरज नाही. आता तुम्ही म्हणसान भाऊ, आता मग आम्ही जर भारतामधनं दुबईमध्ये आलो आणि मग आम्ही जर काम करतोय तर मग आम्हाला इकडे काम सांगेल कोण? आम्हाला काम दाखवल कोण? आम्हाला इथे कोण हँडल करीन? तर घाबरू नका. मोठ्या जे बिल्डिंग म्हणतात ना, कंस्ट्रक्शन साईट, तिथे सगळ्यात जास्त आपला भारताचा माणूस असतो. सगळ्यात जास्त इथे भाषा बोलली गेली असते हिंदी. सगळ्यात जास्त इथे हिंदी बोलतो आम्ही. सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंत आम्ही हिंदीच बोलतो. आम्ही जर हॉटेलमध्ये जरी जेवायला गेलो तर आम्ही हिंदीमध्येच बोलतो. आम्ही जर मॉलमध्ये जरी गेलो आम्ही हिंदीच बोलतो. आम्ही जर कुठे फिरायला गेलो, आम्हाला जर कोणाला रस्ता विचारायचा आहे, आम्हाला कोणाला जर बोलायचं असेल तर आम्ही हिंदीच बोलतो. काही आपल्या भारतामध्ये साऊथचे जे लोक असतात, साऊथ इंडियन, जसं तमिळनाडू, केरला हे साईडचे लोक असतात ना, ह्या लोकांना हिंदी येत नाही. हे त्यांच्या राज्यामध्ये सांगतात की तमिळमध्ये बोला, केरलामध्ये सांगतात मल्याळममध्ये बोला. परंतु हे लोक इकडे येतात आणि हिंदी शिकतात आणि ते इथे हिंदी चांगल्या प्रकारे शिकून लोक इथे हिंदी बोलतात. तर तुम्ही कुठल्या कंपनीमध्ये कामाला आलात आणि तुम्हाला कंस्ट्रक्शन लाईनमध्ये काम करायचं आहे, जे काही तुमचं काम असेल, लेबर कॅटेगरीचं किंवा MEPचं जे काही तुमचं काम असेल, तर तुम्हाला कंपनीमध्ये कुठल्या पण कंपनी जर गेलात ना तुम्ही, तर तुम्हाला 75% तुम्हाला भारताचा माणूस मिळेल आणि तुम्हाला HR डिपार्टमेंट पण हिंदीच बोलणार. तुमचा इंजिनियर पण आपल्या भारताचाच असणार, तो पण हिंदीच बोलणार. साईटवरती तुमचा सुपरवायझर, फोरमॅन, टीम लीडर ते पण तुमच्याशी हिंदीच बोलणार. इंग्लिश इथे जास्त नाही बोलल्या जात. आमच्या कामात इंग्लिश नाही बोलत जास्त. जे काही लेबर कॅटेगरीचे काम असतात त्याला इंग्लिशमध्ये ते काम होत नाही. काम असतं ऑफिशियरी जर काम असलं, तुम्ही इंजिनियर असाल, कुठल्या मोठ्या पोस्टवरती कामाला असेल, जर तुम्ही ऑफिसमध्ये कामाला असेल, मग तुम्हाला इंग्लिश बोलता आली पाहिजे. लिहिता वाचता का आलं पाहिजे ते तुमच्यासाठी. जर एखादी कंपनी आपल्याला पुढे जायला जर मिळत असेल, त्यावेळी आपल्याला शिक्षण पाहिजे, त्यावेळी आपल्याला लिहिता वाचता आला पाहिजे. जसं की कंस्ट्रक्शन लाईनमध्ये भरपूर कामं असतात. तर तुमचं काम चांगलं असलं, जर तुम्हाला शिक्षण जर चांगलं असलं, तर तुम्हाला कंपनी टीम लीडर बनवते किंवा तुम्हाला फोरमॅन, सुपरवायझर बनवते, जर तुम्हाला लिहिता वाचता आला असेल तर. परत बाहेरच्या लोकांशी घेणंच नाही. जर तुम्हाला इथे काम करायचं ना, तुम्हाला सगळ्यात जास्त इथे माणूस मिळेल साऊथ इंडियन. सगळ्यात जास्त तुम्हाला तमिळनाडू, केरला लोक जास्त मिळतील स्टाफमध्ये आणि हे लोक पण चांगले हिंदी बोलतात. तुम्हाला जर साईटवरती गेलं, तुम्हाला सगळेजण हिंदीमध्येच बोलणार. तुम्हाला काम पण हिंदीमध्ये समजून सांगणार. तुम्हाला HR डिपार्टमेंटमध्ये पण हिंदीमध्येच बोलणार. भारताच्या बाहेर जर आपण आलो तर आपल्याला इंग्लिशच आली पाहिजे असं काही नाही या दुबईमध्ये. इथे तुम्हाला माझा आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. काही तुमचे प्रश्न असेल तर मला नक्कीच कमेंटमध्ये विचारा. तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नाचं मी उत्तर देईल. या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. इंस्टाग्राम, फेसबुकला फॉलो नक्की करा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, हर हर महादेव, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भीम.